लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम। मी खासदार बोलतोय। चालू आहे ना? नमस्कार, मी निवेदक अभय वारुळे। आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपला विशेष कार्यक्रम मी खासदार बोलतोय। या कार्यक्रमामध्ये आज आपण आहे मंचर नगरीमध्ये। माझ्या बरोबर या ठिकाणी अनेक मतदार आहेत, त्या मतदाराबरोबर आपण बोलणार आहोत। त्यापैकी एक मतदार आपल्या बरोबर आहेत। दादा नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, निवृत्ती कामटकर। कुठे राहता? जुन्नर राष्ट्रवादी अपंग सेलचे अध्यक्ष, जुन्नर तालुका अध्यक्ष। जुन्नर तालुका अध्यक्ष। आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे एक तालुक्याचे अपंग सेलचे अध्यक्ष आहात तुम्ही। या नात्याने प्रश्न विचारतो की जुन्नर तालुक्यामध्ये तुमच्या भागामध्ये जो संभ्रम निर्माण झालाय का की राष्ट्रवादी एका साईडला पवार साहेबांची, एका अजितदादांची, मागच्या वर्षी शिवसेनेच्या चिन्हावरती दादा लढवली ती निवडणूक, आता घड्याळावर लढतायत, कसं वाटतं तुम्हाला? घड्याळ हे राष्ट्रवादीच आहे आणि हे राष्ट्रवादीच राहणार। नाही, राष्ट्रवादीच आहे, ते पवार साहेबांची पण राष्ट्रवादीच आहे। पण मागच्या वर्षी शिवाजीराव आढळराव पाटील हे धनुष्य बाणाच्या चिन्हावर लढले होते, आता घड्याळावर लढणार आहेत असं समजतंय। त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? ते आज या ठिकाणी जाहीर आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत, त्यांचं या पक्षामध्ये स्वागतच आहे असं मला वाटतं। एकंदरीत कोणत्या मुद्द्यांवर आता अपंग सेलचे तुम्ही अध्यक्ष आहात, या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा तुमच्या तालुक्यामध्ये जे अपंग सेलचे जे असतील तुमचे मेंबर असेल, यांच्यापर्यंत तशा प्रकारे सुविधा पुरवल्या गेल्यात का गेल्या 10 वर्षांमध्ये समजतं आणि गेल्या 5 वर्षांमध्ये? गेल्या 5 वर्षामध्ये सुविधा पुरवलेल्या आहेत आणि आत्ताही सुविधा आम्ही घेतच आहोत। आम्ही ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या आमच्या पुरवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। मध्यंतरी तालुक्यामधल्या एका खुर्ची चेअरवरती बसलेल्या एका आजोबांचा ऑडिओ व्हायरल झाला होता। त्याच्यावरती शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पोस्टर होता, सर्व रस्त्यांच्या बाजूला लावला होता, दादांची मदत केलेली असं एक फोटो फक्त दाखवलं होतं त्याच्यामध्ये। पण अस्तित्वामध्ये त्यांचं ऑडिओ क्लिप ज्यावेळेस ऐकली आम्ही, त्याच्यामध्ये ते म्हणतात आम्हाला शिवाजीदादांनी कोणत्या प्रकारची मदत केली नाही, तुम्ही अपंग सेलचे अधिकारी आहात, अध्यक्ष आहात, तुम्हाला त्याबद्दल काही कल्पना आहे का? याबद्दल मला काही कल्पना नाहीये। कल्पना नाही। दादांकडून सुविधा पुरवल्या गेल्या आहेत का? नाही, सुविधा पुरवल्या असतील पण मला त्याची कल्पना नाही। कल्पना नाही। आता किती दिवस झाले तुम्ही अध्यक्ष होऊन? मी आता 2च महिने झाले। 2 महिने। या 2 महिन्यामध्ये पक्ष समजायला थोडा वेळ लागतो, तरी पण तुम्ही मतदार आहात। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल? शिरूर मतदारसंघामध्ये घड्याळ या चिन्हावरच मतदान। नाही, मुद्दे कोणते असेल, चिन्ह कोणते असू द्या, मुद्दे विकासाचे मुद्दे, राजकारणाचे मुद्दे, इकडून पक्षात तिकडून जाणे हे मुद्दे असतील, किंवा बायपासचा मुद्दा असेल, बैलगाडा चालू करण्याचा मुद्दा असेल, अशा कोणत्या मुद्द्यावर लढली जाईल? सध्या विकासाची जी कामं ज्यांच्याकडून जास्त प्रमाणात होत आहेत आणि जी करणार आहेत, या मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जाईल। तुम्हाला किती मुद्दे माहिती आहेत असे की दादांनी केलेल्या कामांचे किंवा डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलेल्या कामांचे, विकास कामांचे? संगणक क्षेत्रामध्ये दादांनी खूप मोठं काम केलेलं आहे आणि कोल्हेंनी सुद्धा बैलगाडा शर्यत आहे, शेती विकासाची कामं आहेत, रस्ते विकासाची कामं आहेत, याच्यामध्ये भरपूर कामं केलेली आहेत। काय वाटतं कुणाचं पार्ट जाईल? पक्षाचा विचार करून नका सांगू, काय वाटतं? विचार करून सांगत नाही, परंतु आत्ताचं राजकारण आहे ना, सध्या खेळीचं राजकारण आहे। या खेळीच्या राजकारणामध्ये कोणत्या पक्षाची सरशी होईल हे सांगता येणार नाही, परंतु याच्यामध्ये जो विकासाची कामं जास्त करील यांचाच विजय होईल। नमस्कार, काय नाव तुमचं? विशाल लांडगे। का ते पदावरती कोणत्या की भोसरी विधानसभा समन्वयक, भोसरीचे? भोसरी विधानसभा। एकंदरीत ह्या वर्षी कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाईल, हे जे मुद्दे राजकारणात तापतील सगळ्यात जास्त? राजकारणामध्ये आता बैलगाडा शर्यत, जो पुणे नाशिक जो हायवे तो प्रश्न, आणि ही निवडणूक ही विकास कामांच्या जोरावरती चालणार आहे। काय वाटतं दोन्ही व्यक्तींनी गेल्या मागील काही वर्षांमध्ये शिवाजीराव सुद्धा खासदार होते, डॉक्टर अमोल कोल्हे हे आता ह्यामध्ये खासदार होते, दोन्ही व्यक्तींनी तेवढे भूमिका आपली विकास कामांना बजावली का? एकंदरीत तसा जर विचार केला तर आता जे चालू खासदार आहेत अमोलजी कोल्हे साहेब, हे नाटका व्यतिरिक्त कुठेही 5 वर्ष दिसलेले नाहीत। तसा जर विचार केला तर जे गेली 15 वर्ष खासदार राहिलेत आदरणीय शिवाजीदादा आढळराव पाटील, हे कायम जनतेच्या सुखदुःखात वाड्या वस्त्यावरती फिरणार, जनतेत फिरणारा एक खासदार
म्हणून त्यांचं कार्य राहिलं हे पण आहे, पण त्यांनी मध्यंतरी त्यांच्या असणाऱ्या कामांचं एक पत्रक छापलं होतं. त्या कामांच्या पत्रकामध्ये बैलगाडा असेल, बायपास असतील, कांद्याचे प्रश्न असतील, अशा विविध प्रश्नांच्या माध्यमातून त्यांनी तब्बल 19,000 कोटी रुपये आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आणलेत, असं त्यांनी त्या पत्रकात छापले. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? शिरूर लोकसभा मतदारसंघात गेली 15 वर्ष जे दादा खासदार होते, ही कामं दादांच्या माध्यमातून ज्यावेळेस रस्त्याचा प्रश्न असेल, नितीनजी गडकरी साहेबांच्या असते, हे सगळे प्रश्न त्यावेळेस दादांनी मार्गी लावले आणि त्याचं श्रेय हे फक्त आत्ताच्या चालू खासदारांनी घेतलेले. गाडा सुरू करण्यासाठी काय वाटतं? बैलगाडासाठी दादांनी आतोनात प्रयत्न केले आणि आता जे चालू खासदार आहेत त्यांनी त्याचं श्रेय घेतलेले. तरी पण गेल्या काही वर्षांमध्ये त्यांचा पण आरोप होतोय की मग 15 वर्षामध्ये का नाही चालू केले गेले, 15 वर्षामध्ये हे का थांबलं गेलं, 15 वर्षामध्ये बायपास का नाही झाला? असं असतं की हा प्रश्न केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे की दादांच्या काळामध्ये गेली 15 वर्षामध्ये त्याच्यावरती अंमलबजावणी झाली, पण प्रत्यक्षात काम हे आता चालू खासदारच्या कालावधीत झालं, मग त्याचं श्रेय त्यांनी ते घेतलेलं आहे. पण पूर्ण श्रेय हे तसं जर विचार केला तर दादांकडेच जातं. एकंदरीत पक्ष जर विचार केला की तुम्ही सेनेचे आहात अध्यक्ष, बरोबर ना? सेनेचे अध्यक्ष आहात. शिवसेना, राष्ट्रवादी ह्या दोनच पक्षांमध्ये सगळ्यात जास्त फूट पडली आहे. पक्ष चिन्ह केलेत, चिन्ह नवीन आले, पदाधिकारी इकडे तिकडे गेलेत. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? हा आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये हा चिवडा झाला असं वाटत नाही तुम्हाला? राजकारण आता कसं झालंय, दिवसेंदिवस राजकारण हे बदलत चाललेलं आहे. पण एकंदरीत या राजकारणामध्ये की मी जरी शिवसेनेचा असलो म्हणून असं नाहीये, शेवटी खासदार जर म्हणलं तर निम्म्या रात्रीला माणसाच्या मदतीला. दादांचा तसा एक स्वभाव की निम्म्या रात्रीला जरी कॉल केला तर दादा कॉल उचलतात. तसं जे चालू खासदार हे नाटका व्यतिरिक्त कुठेही दिसले नाहीये आणि आता ते रस्त्यावरती उतरलेत. कांदा निर्यातीचा प्रश्न असू दे किंवा काय असो, आता त्यांच्यावर कुठले मुद्दे राहिलेले नाहीये कामांसाठी. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एका बाजूला राष्ट्रवादी पवार साहेबांची, दुसरी अजितदादांची, एका बाजूला शिवसेना उद्धव साहेबांची, एकनाथ शिंदेची, या चारही पक्षांमध्ये मला सांगायचंय का, हे चारही पक्षांमध्ये जो गोंधळ झालेला आहे, या गोंधळामध्ये असं दिसून येत नाही का राजकीय व्यक्ती फक्त स्वार्थी आहेत? राजकारण हे पूर्ण स्वार्थासाठीच असते. सर्वसामान्य नागरिकांनी का त्यांच्या मागे जावं? सर्वसामान्य नागरिकांचा विषय काय असतो, जेव्हा इलेक्शन येतं तुमचं त्यावेळेस नागरिक हे भूलथापांना बळी पडतात. आम्ही तुमचं हे करतो, आम्ही ते करतो, आश्वासन दिले जातं, पण कुठलीही आश्वासनं पूर्ण झालेली नाहीये. तसा विचार केला ते फसवणूक करतात, दरवेळेस फसवणूक करतो राजकारणी. हे प्रत्येक कुणी राजकारणी असू दे, पण एक जर विचार केला तर एकंदरीत शिवाजीदादा आढराव हे दर रविवारी एक जनता दरबार त्यांचा भरवला जातो. असा दरबार कधीही चालू खासदारांनी कधी भरवला गेलेला नाही. आणि लोकांमध्ये एक चर्चा आहे की ज्या आमदारांनी चालू खासदारांचं काम केलं होतं त्यांना सुद्धा खासदार 5 वर्षात भेटले नाही. ते सर्वसामान्य जनतेचे प्रश्न काय? या वर्षी तुम्ही आता सभेला आलेले आहेत, तुम्ही हा मुद्दा मांडणारच आहे की शिवाजीदादाच येते असं तुमच्या 100% तुमचं मत आहे, पण तरी पण अंदाज काय तुम्हाला? अंदाज घेऊया किती मतं देखील येतील? शिवाजीदादा आढराव आमच्या भोसरी आणि हडपसर मतदारसंघातून दरवेळेस लीड असतं त्यांना. 4 वेळेस दादांना लीड होतं. मंचर, जुन्नर, आंबेगाव, खेड हे 4 मतदारसंघात मागचं लीड. फक्त आता इथल्या जनतेचा कौल आहे शेवटी किती जरी झालं तरी घासून. आता दादांच्या मागच्या वेळेसचा मुद्दा होता माळी समाजाचा मुद्दा, तो उकरून काढला होता. त्या माळी समाजाच्या मुद्द्यावरती ती निवडणूक झाली, त्याचं श्रेय आणि एक लोकांनी एक नट सम्राट म्हणजे अभिनेता म्हणून त्यांना एक हे दिलं, प्राधान्य दिलं. पण नाटका व्यतिरिक्त कुठे 5 वर्ष लोक यावर्षी कुणाला स्वीकारतील? लोक यावर्षी 100% दादांना स्वीकारतील. इथे आपल्या बरोबर आहे ताई, नमस्कार. नमस्कार. आमच्या सगळ्या प्रेक्षकांना नाव सांगा तुमचं. माझं नाव सौ उज्ज्वला सुनील शेवाळे. कोणती जबाबदारी आहे पक्षाच्या वतीने? मी पुणे जिल्हा पक्ष निरीक्षक, नुकतंच माझी नेमणूक झाली. या वर्षीची शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एक महिला म्हणून आणि जिल्ह्याच्या लेवलवरती तुम्ही काम करताय, कोणत्या मुद्द्यांवर लढली जाईल, कोणते मुद्दे असतील त्याच्यावर लढली जाईल? मला असं वाटतं की यावेळची जी इलेक्शन आहे ती शक्यतो विकास कामं या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे. कुठलंही भावनिक आवाहन यामध्ये झालं नाही पाहिजे. कोणते प्रश्न मांडले पाहिजे? बोला. महिलांना उद्योजकासाठी प्रोत्साहन मिळालं पाहिजे. महिलांच्या सबलीकरणावरती भर दिला पाहिजे. महिलांना जे 51% आपण म्हणतो ते आरक्षण फक्त कागदावरच न राहता प्रत्यक्षात पण अंमलात आणलं गेलं पाहिजे. या मुद्द्यांवर निवडणूक लढली गेली पाहिजे. शुभेच्छा. काय वाटतं कुणाचं पारडं मजबूत आहे? कुणाचं पारडं मजबूत? या वेळेस आढळराव पाटलांचं पारडं मजबूत आहे. तुम्हाला काय वाटतं? मलाही वाटतं. आजी नमस्कार, काय नाव तुमचं?
सुनबाई ज्ञानेश्वर मोठे. अरे वा, तुम्ही इतकी सुंदर सोन्याची नथ घालणार तिथे. कोणतं गाव कोणतं तुमचं? सविंदाने. हा? सविंदाने. सविंदने. कशासाठी आला आता इकडे? आम्ही आलो इकडं याला मीटिंगला दादाच्या. दादांच्या. कुणी बोलवलं? दादांनी? हा. आपल्या या मीटिंगला आले तुम्ही, खरं आहे, पण खासदार म्हणून तुम्हाला काय वाटतं त्यांनी काय काम करणं गरजेचं आहे झाल्याच्या नंतर? केली पाहिजेत काम. कोणती? तुमच्यासाठी कोणती करायला पाहिजे? आमच्यासाठी आता काय गावाचं निघेल, सडकचं याचं त्याचं काही काम ती केली पाहिजे ना. हा. तुमचं काय नाव आहे? काय करा पण खासदारांनी महिला, ज्येष्ठ महिलांसाठी काय करा पण दिल्लीमध्ये? काहीतरी केलं पाहिजे ना. काहीतरी म्हणजे काहीतरी असेल. ज्येष्ठ आहेत म्हणल्यावर काहीतरी झालंच पाहिजे. काहीतरी काही पण करायला पण त्यांनी. भ्रष्टाचार केला तर चालेल का? नाही ना, कसं चालेल? चांगलं झालं पाहिजे काहीतरी. चांगलं झालं पाहिजे. शिरूर लोकसभा मतदारसंघात पक्षामध्ये आता भरपूर बदल झालेत. हा, निवडणूक लढण्यासाठी सर्व इकडे तिकडे तिकडे ह्या सगळ्या गोष्टी चालूच आहेत. पण एका बाजूला दुसरे एक उमेदवार माहिती तुम्हाला कोण आहेत? एवढं काय सांग कोण आहे दुसरे उमेदवार? कोणी माहिती का? नाही सांगता येत. आता इथे कोणते उमेदवार आहे लोकसभेत उभे राहिले माहिती आहे? दादा. कोण दादा? दादा. आणि यांच्या विरोधात कोण उभे राहिले माहिती आहे? नाही माहिती. नाही माहिती. त्यांना बघितलं कुठं? साहेब. हा हा, कोण आहेत? बोला. कोल्हे साहेब आहेत. त्यांना पाहिलं तुम्ही? पाहिलं की? त्यांचं काम कसं वाटतं तुम्हाला? त्यांचं काम एकदा येऊन गेले ना, उजून आले नाही आमच्याकडे कधीच. त्याच्यामुळे दादा 15 वर्ष होतं, पण आमच्या छोट्या मोठ्या कार्यक्रमात काय उपस्थिती दाखवायचे. पार कुणाचं जर काय म्हणजे व्यक्ती आली, काय ऍक्सिडेंट झाला तरी दादा भेट दिल्याशिवाय राहत नव्हते. मला एक विचारायचं आहे, दिल्लीमध्ये ज्यावेळेस खासदार निवडून जातात लोकसभेमध्ये, त्यावेळेस दिल्लीतल्या खासदारांनी विकासाच्या कामासाठी तिकडे मुद्दे मांडणं गरजेचं आहे की इकडे गावागावाला दौरे देणं, भेट देणं हे गरजेचं आहे? नाही मुद्दे मांडले पाहिजे, पण दादांना काय व्हायचं, जवळ असल्यामुळं ना, आणि ती आपुलकी आमच्या गावची, तर ते पार येणारच. पार जाता जाता दौरा काढून भेट देऊन ते जाणार. म्हणजे काय नाव तुमचं? माझं नाव कांता पडवा. काय करता तुम्ही? शेतीच करते मी. शेती करता. लोकसभेची निवडणूक आहे, तुम्हाला काय वाटतं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी कोणते प्रश्न मांडणं गरजेचे दिल्लीत? महिलांसाठी त्यांनी प्रश्न मांडू द्या, आणि नाही म्हणजे मांडले तर आहेत आणि मांडायला पाहिजेत. आणि त्यातल्या त्यात आता मला एकंदरीत असं वाटलं, राजकारणाची जास्त काही आवड नाही आणि ओढही नव्हती, पण जर नेते एकत्र येतात तर सर्वसामान्यांनी एकत्र यावं. हा कार्यक्रम खास पाहावा आणि पाहण्यासारखा असावा, आणि याच्यातून आम जनतेने असं शिकावं की आपणही एकत्र राहावं, एकजूट यावं, म्हणजे नेत्यांनाही आपली कर्तव्य कळतील आणि आपल्याला त्यांच्याबद्दलचं जे पाहिजे ते आपल्यालाही मिळेल. तुमचं एकंदरीत असं म्हणणं आहे की नेते मंडळी आपल्या स्वार्थासाठी काही करू शकतात? नाही, म्हणजे प्रत्येकाचा, म्हणजे आता आम्ही काहीतरी पाहिला किंवा काहीतरी मिळवायला, काहीतरी म्हणजे आम्हाला पाहिजे असेल किंवा हवं असेल, त्यासाठी सर्वच जण आले आणि त्यांना जे द्यायचंय त्यांना माहित असेल. सर्व आम्ही महिला एवढ्या लांबून आलेलो आहोत, ते पण पूर्ण करतील. पण मला फक्त एवढाच मुद्दा त्यांचा आवडला की सगळेजण एकत्र या, आणि तसंच आम जनतेलाही प्रचारातून हे सांगा का तुम्ही एकजूट राहा, प्रत्येक गाव एक गाव आणि एकच राहू द्या. लोकसभेची निवडणूक तुम्ही बोला ना, का बिनविरोधच झाली पाहिजे? नाही म्हणजे नाही, विरोधक पाहिजे म्हणून तर ना एवढं सगळं चाललंय. हे विरोधक आता तुम्ही म्हटलं एकत्र येणं गरजेचं आहे, एकच पाहिजे. एकच मुद्दा, मला एकच मुद्दा म्हणून वाटतो. दादा एकत्र आले याची खूप आवड आहे आम्हाला. दोन्ही इथून मागे साहेबांनी आणि दादांनी एकमेकांना टीका केली, त्याच्याबद्दल काय वाटतं? टीका नाही केल्या त्यांनी, कधीच टीका नाही केल्या. आमदार असायचे साहेब आणि खासदार असायचे दादा, आम्हाला खूप आनंद व्हायचा त्या गोष्टीचा. आता आंबेगाव आता एकत्र आले ना त्याच, पण आम्ही ज्या टायमाला दादा म्हणजे खासदार होते तेव्हा दादांना द्यायचं, आणि साहेब राहिले का साहेबांना द्यायचं, म्हणजे दोन्ही आम्हाला खूप जवळची. एकालाही आम्ही विरोध कोणालाही केला नाही, पण आता एकजूट होऊन एकत्र येतात. आता एकत्र आल्यामुळे आम्हाला खूप अजून आनंद झाला. असं झालंय. नक्कीच आंबेगाव तालुक्यातली भूमिका ही, आंबेगाव तालुक्यातल्या असणाऱ्या काही महिला, ज्या महिला या ठिकाणी आपली भूमिका मांडतात, आणि अजूनही बऱ्याच जणांकडून आपण माहिती